तर होळी म्हटली की मालपुआ रबडी आलीच. तर मी इकडे ना आज मालपुआ विथ कस्टर्ड बनवलंय. कधी ट्राय केलंय? तर चला बघूया कसं बनवलं. तर इथे मी अर्धा कप मैदा, पाऊण कप रवा, 1 मोठा चमचा क्रीम, 1 चमचा साखर, थोडीशी वेलची पावडर, थोडासा बेकिंग सोडा आणि किंचितचं मीठ हे घालून आपण चांगलं मिक्स करायचं. आता ह्याच्यामध्ये अर्धा कप आपण दूध घालायचंय आणि ह्याला चांगलं असं मिक्स करून ह्याला आपल्याला ठेवून द्यायचंय. सोबतच मी थोडंसं केशर आणि ड्रायफ्रूटसोबत येलो कलर घातला. ह्याला आपल्याला 5 ते 10 मिनिटं ठेवायचं म्हणजे रवा चांगला असा फुलतो. तर आता आपण साखरेचं पाणी बनवूया. तर इथे मी अर्धा कप साखर, 1 कप पाणी, थोडंसं केशर घातलं. म्हणजे त्याला उकळी आणायची आणि झाला याचा पाक तयार करायचा. सोबतच ह्याच्यामध्ये आपण थोडंसं लिंबू पिळायचं. आता आपण कस्टर्ड बनवूया. तर इथे मी पाऊण लिटर दूध घेतलंय 250 एम-एल. थोडंसं दूध बाजूला काढलं. त्याच्यामध्ये 1 चमचा कस्टर्ड पावडर घातलं, मिक्स केलं. आता याच्यामध्ये वेलची पावडर आणि क्रीम घालायची 1 ते 2 चमचे आणि ह्याला छान उकळवून घ्यायचं. झालं आपलं कस्टर्ड तयार. तर इथे आपलं हे पीठ छान असं 5 ते 10 मिनिटं मुरलंय मस्त. आता इथे मी तूप ऑलरेडी तापत ठेवलेलं, एक छोटा पळी भरून हे बॅटर घालायचं आणि मस्त असं हे आपणच पुरीसारखं वर येतं. छान दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राउन करायचं आणि तयार होतात आपले हे मालपुआ. तर आता आपले सगळे मालपुए तळून झालेत. साखरेचं पाणीही तयार आहे. कस्टर्ड पण थंड झाले. आता काय करायचं, तयार मालपुआ आहेत त्याला साखरेच्या पाण्यात छान भिजवून घ्यायचं. तर असं मी हे सगळ्या मालपुआ साखरेच्या पाण्यातून भिजवून काढून घेतलेत. आता आपण ह्याची फायनल प्लेटिंग करूया. तर इथे मी प्लेटमध्ये सगळे मालपुए असे लावून घेतलेत आणि त्याच्यावरती आपण 1 ते 2 चमचे कस्टर्ड घालायचे. सोबतच माझ्याकडे ड्रायफ्रुट्स पावडर नव्हती म्हणून मी किसणीने ह्याला किसून घातले. सोबत वरती थोडेसे मी रोज पेटल्स घातलेत आणि तयार झाला आपला मालपुआ कस्टर्ड.